कार्यक्रमासाठी तो एक मोठा उपक्रम झाला आणि त्याच्यानंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटी, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ह्या सगळ्यांनी एकत्र मिळून आपण कृषी तज्ज्ञ तर झालेलीच आहे ती संस्था, मग दूध असेल किंवा शेती असेल, सॉइल टेस्टिंग लॅब्स असतील, हे सगळे जे केंद्र सरकारचे उपक्रम आहेत ते सगळे आजही पहिल्यांदा बारामतीत होतात, ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच्या मागे आज व्यासपीठावर बसलेली ही सगळी टीम आहे. आणि हे अनेक वेळा गंमत म्हणून यांना चिडवते की हे सगळे 80 वर्षाचे असं म्हणतात, म्हणजे त्यांचं दाखवतात त्यांचं सर्टिफिकेट, पण त्यांच्यातला उत्साह एखाद्या 18 वर्षाच्या किंवा 20 वर्षाचा इनोव्हेटरचा असेल आणि ते नवीन इनोव्हेशन आणि त्याच्याबरोबर होणारे बदल आणि ते आत्मसात करायची तयारी. बदल सगळ्यांमध्ये होत असतात, पण ते आत्मसात करायचं एक खूप मोठी जबाबदारी असते. कारण का आपल्याला वाटतं आपण सगळ्यातच स्किल आहोत, आम्हाला काय शिकवता तुम्ही, पण नाही, हे शिकलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे केवढी क्रांती या देशात होऊ शकते. तुम्ही एक आधार कार्डचं उदाहरण बघा, एक आयडेंटिटी, एक हा आधार कार्डमुळे ते मनमोहन सिंग साहेबांच्या युपीएच्या सरकारमध्ये आधार आलं आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य केवढं बदललं बघा. त्या आधार कार्डमुळे केवढी आयडेंटिटी मिळाली. आणि आत्ताच या टेक्नॉलॉजी ऑन व्हील्समुळे ज्याचा उल्लेख त्यांनी केला, चॅट जीपीटी, मी पण चॅट जीपीटी खूप वापरते, पण अनेक वेळा असं आता कानावर येतंय किंवा अनुभवही झालेत, आता कुठले माहीत सांगणार नाही मी, पण अनेक वेळा 1-2 वेळा चुकीची माहिती ही चॅट जीपीटीमध्ये आलेली आहे. कारण का शेवटी हॅल्युसिनेशन अँड इट्स युअर ओन अनालिसिस. त्याच्यामुळे सगळंच काही तंत्रज्ञानावर न सोडता ऍप्लिकेशन, म्हणजे तंत्रज्ञान आपल्याला नाही कंट्रोल करू शकत, आपण त्या तंत्रज्ञानाला कंट्रोल केलं पाहिजे. तो सुवर्ण मध्य हा ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज इथे होतोय. मग शिक्षण असेल, आरोग्य सेवा असतील, शेती असतील, ह्याच्यात आदरणीय पवारसाहेब, प्रताप पवारसाहेब, प्रभुणे साहेब, विवेक सावंत सर यांनी इतकं आयुष्य सोपं करून टाकलंय. खरं आपलं ज्या गोष्टी तासनतास लागायचे त्या काही मिनिटात आता होतात. त्यामुळे हे या बदलाबरोबर तो बदल त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल. पॉलिसी मेकिंग काय असतं की त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आपला हा बदल, हे तंत्रज्ञान पोचलं तरच देशाची, समाजाची क्रांती होते. आणि ती क्रांती आज या टेक्नॉलॉजी ऑन व्हील्समध्ये होते. माझा विश्वास आहे की सगळीच सावंत सरांची सगळी टीम, यांची मदत आम्हाला सगळ्याच बाबतीत होते, भाषेपासून तंत्रज्ञानापर्यंत सगळ्यामध्ये जी मदत तुम्ही करत आला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहू. आणि हेच आपल्या सगळ्यांचं नातं त्या शेवटच्या मुला किंवा मुलीपर्यंत राहून त्याच्या आयुष्यात तो कुठेही राहिला तरी तो एक ग्लोबल सिटीझन आहे आणि त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यालाही तो अधिकार आहे की जर ते मूल मुंबईत असेल, अमेरिकेत असेल किंवा बारामतीला असेल, काटेच्यावाडीला असेल, त्यांना समान संधी द्यायचं काम जे तुम्ही सगळे मिळून विद्या प्रतिष्ठान MKCL करतायत, त्याला मी मानाचा मुजरा करते. या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्यांची ही माहिती या देशाच्या मंत्रिमंडळापर्यंत ही पोहोचवणं, कारण का अनेक वेळा आपण आयसोलेशनमध्ये काम करत असतो, त्याची नोंद महाराष्ट्र आणि भारत सरकारने घ्यावी. आणि एवढा निधी जो बजेट्समध्ये ते अनाऊन्स करतात, फुल न फुलाची पाकळी, त्याला अशाही प्रोजेक्ट्सला भारत सरकार आणि केंद्र सरकार द्यावा. त्याचा फॉलोअप आम्ही सगळे मिळून करू. आज आपण सगळे आलात, एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची, एक मोठ्या कामाची छोटी सुरुवात आज इथे होते. याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे. आपण आलात, सगळे पत्रकार आज आले, तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करून या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन, जो प्रत्येक शिक्षक कदाचित आज इथे कार्यक्रम नसेल, पण लांडे सरांची सगळी टीम, त्यांचंही मनापासून आभार मानते, कौतुक करते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी मनपूर्वक धन्यवाद. आजचा हा क्षण अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे, कारण आज आपण टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स या अभिनव आणि दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाच्या उद्घाटनासाठी एकत्र आलेलो आहोत. तंत्रज्ञानाची वाट आता प्रत्येक गावापर्यंत, ज्ञानाची ज्योत आता प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, या ब्रीदवाक्यासह हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणार आहे. आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाच्या टप्प्यावर आलेलो आहोत. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तंत्रज्ञानाची ही गंगा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवास यशस्वी हो. या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि आयोजक समितीचे आभार. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आजचा हा सोहळा अधिक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय झाला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर सर्व मान्यवरांना आणि उपस्थितांना विनंती आहे की आपण टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स या बसची व्हिजिट अवश्य करावी. समारोपापूर्वी या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यानंतर माननीय श्री शरदचंद्रजी पवार, राज्यसभा खासदार व विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आणि माध्यम संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद. आज टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी जाहीर करते. धन्यवाद मॅडम. इथे ठेवा. अशा नाही करतात. शुभेच्छा देतात. एक मिनिट साहेब बोलतायत 2 मिनिट. ह्याच्यात बोला ना. ह्याच्यातून येईल का? या माईकवर होईल. हा बोलू दे ना मग त्याच माईक. थँक्यू. व्यासपीठ आणि सरकारच्या बद्दल विद्याप्रतिष्ठान ही एक शैक्षणिक संस्था 1971 साली आम्ही लोकांनी सुरू केली. आज त्या ठिकाणी 35,000 विद्यार्थी शिकतात. त्याच्यामध्ये मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम या दोन्हीचाही सुविधा आहे. प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक आहेत, CBSE आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. असा एक नवीन अलीकडे सुरू केली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या संबंधीची आहे. त्या सगळ्या शाळेमधून, शाखामधून विचार करतात. आत्मविश्वासानं कुठली जबाबदारी घेणारे विद्यार्थी तयार होतात आणि ते देशाच्या बाहेर आपले कर्तृत्व दाखवतात. आणि हे काम वाढत आहे. शिक्षण संस्था भागाने सुरू केली. आज आम्ही लोक तिथे काम करतो. तिथे 4 लाख विद्यार्थी आहेत आणि या सगळ्या शैक्षणिक संस्थेचं वैशिष्ट्य आम्ही कुठेही देणगी घेत नाही, कॅपिटेशन फी घेत नाही. आणि शेवटच्या घटकातल्या मुला मुलींना तिथे संधी आहे. आणि त्या दृष्टीनं पुण्यामध्ये काही शाखा आहेत. इच्छा असेल, मालवणचे हॉस्टेल असेल, नांदेड सिटीला असेल, आणखी काही असतील. त्याशिवाय मुंबईला आहेत आणि त्याहीशिवाय महाराष्ट्राचा हा जो आदिवासी भाग आहे सरासरी आणि मोखाडा त्या भागात सुद्धा आम्ही शाखा उघडल्यात. आणि मला आश्चर्य वाटताना आनंद होतो की त्या आदिवासी पाल्याच्या मुली आणि मुलं आत्मविश्वासानं आपल्यावरची जबाबदारी पार पाडतात आणि जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी हा टेक्नॉलॉजी ऑन व्हील ही कन्सेप्ट लक्षामध्ये घेऊन प्रसार आणि त्याच्या सरकारने हा नवीन उपक्रम या ठिकाणी सुरू केला. आणि माझी खात्री आहे की त्याला मुला मुलींचा प्रतिसाद चांगला मिळेल. आज जागा कमी पडते. आम्ही विचार करतोय आणि या ठिकाणी जिथं आपण जमलो या ठिकाणी जवळपास 20,000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन आम्ही केलेलं आहे.
आणि काही हजार मुली शिकतात. आता त्याचाच विचार 20 वरनं 50 वर जायचे झाले तर सुविधा आहे, तेवढा इफेक्ट आहे आणि त्यामुळे हे दालन विकसित कसं करता येईल याचा विचार आम्ही सगळे बसून करू. तेव्हा सगळ्यांची मदत पाठिंबा या प्रत्येक कामाला आजपर्यंत मिळालेला आहे, उदय मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. हा नवीन प्रकल्प लोकप्रिय होईल, विद्यार्थ्यांच्यात त्याच्याबद्दलची आस्था वाढेल याबद्दलची खात्री बाळगतो आणि त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. थोडं खाली लावा. या बसच्या डेव्हलपमेंटमध्ये महत्वपूर्ण हातभार लावणारे श्री महेश माळी सर यांचा सत्कार आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांनी करावा अशी मी विनंती करते. महेश माळी सर यांचा सत्कार आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते होत आहे. सर्व उपस्थितांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या सत्काराचे सहभागी होऊया. महेश माळी सर. धन्यवाद ताई. खुर्च्या पुढे घ्यायचे म्हणजे सारांना ऐकू येतं. पुढे या ना. नाही इथे बसतील आणि प्रश्न विचार. पण जायला फ्री होतं. बाहेर जाऊ दे ना. ते काही विचार ना आपण उठू शकतो. मच्छर नाहीये, छोटे काळे किडे मच्छर नाही. चला रोल. राजकारणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा परिणाम होऊ शकतो शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त? असं प्रत्येक क्षेत्र असं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा काही ना काहीतरी उपयोग आहे. ते शिक्षण असेल, ज्ञान असेल, शेती असेल, आरोग्य असेल, या सगळ्यामध्ये आज एआयशी मी एक प्रचंड बदल केला. शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे. तिथेही एआयनी प्रचंड काम केलं. तुम्ही जर कधी वाराणसीला गेलात आणि माझ्या शेतावर गेलात किंवा अन्य संस्थेत गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी नेहमी जी पिकं घेतली जातात आणि एआयची मदत घेऊन पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, उत्पादनाच्या संदर्भात आणि क्वालिटीच्या संदर्भात. आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान हे विकसित व्हायला तुमची माझी वाट पाहत नाही, ते अधिक गतीने होत चाललं आहे. आणि त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा हा केली पाहिजे. मी आता बोलत असताना सांगितलं तिथं जे आम्ही सेंटर उघडलं असं सेंटर सातारला उघडलं रयत शिक्षण संस्थेमध्ये. आणि आश्चर्य असं आहे की सातारचं ते
सेन्सर जे आहे त्या सेन्सरमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये लाभ घेतात आणि आत्मसेवादार आज फिरत असतात. आणि त्यामुळे याचा आपण शिक्षक पाहिजे आणि शिक्षणाची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. पण आपल्या शेतकऱ्यांचा लँड होल्डिंग हा फार महत्वाचा विषय आहे. छोटे छोटे लँड होल्डिंग असल्यामुळे हे AI त्यांना हे तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं आहे. आपल्याला अर्धा एकर जर जमीन तुमच्याकडे असेल ती आपल्या ऍप्लिकेबल आहे हे आपण सिद्ध केलंय. हा एक नाही 10,000 शेतकऱ्यांच्या वरती. जगातली ही अशी टेक्नॉलॉजी कुठेही नाहीये की अर्धा एकरवाला सुद्धा बेनिफिशियरी होईल आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळ्या महाराष्ट्रात नाही सगळ्या देशाला उपलब्ध आहे. असं म्हणणं असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपये कमी उत्पन्न मिळालंच पाहिजे. सबन ट्रस्ट त्या दिशेने काम करतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकरवाला असो पाव एकरवाला असो ही विल बी बेनिफिशियल. असा मध्यंतरी महाराष्ट्रात साखर कारखाने सरकारी संस्था यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुमचे सभासद शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये 84% शेतकरी हे 1.5 एकराच्या असतील, लहान आहेत. त्या सगळ्यांना ही सुविधा आणि देऊ इच्छितो. आणि गंमत अशी होती की 10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू आता झालेला आहे. देशभर चालू आहे. म्हणजे युपीमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका हे आंध्रा तिथं शेतकरी आणि कारखाने आपल्याला बारामतीत येतात, शिक्षण घेतात, वापर करतात. मी फक्त एकच उदाहरण सांगेन, लोकांच्या माहिती करतं, बऱ्याचजणांना माहिती आहे. आता प्रमोद सर सांगत होते मला की ज्या माणसाकडे अर्धा एकर जमीन आहे 20 टन तो उत्पन्न काढायचा, तो आता 75 टन उपस करतो या निम्म्या खर्चामध्ये. किंवा ॲव्हरेज आम्ही आजच्या धानाचा असं आलंय की 35-38 टनचा ऊस हा कमीत कमी 85 टन ते 150 टन निम्म खर्च कमी होतोय खतांचा, निम्म पाण्याची बचत होते. म्हणजे हे अद्वितीय आहे. साहेबांच्या शेतामध्ये आता ते बोलणार आहे मी सांगतो कारण मी तिथे प्रयोग केलेला आहे. साहेबकडे 30-35 टन केळी निघायची, आता 55 ते 60 टन निघतात निम्म्या खर्चामध्ये. मी त्यांना म्हणतो कमिशन द्या म्हणून. म्हणजे हेच गोष्ट उठतच आहे. तर काय होतं की जी व्यक्ती बोलते त्याच्याकडे काय, म्हणून आम्ही ते साहेबांच्या शेतामध्ये केलं आणि ते कुणी बघू शकतो. ते गोविंदबागेमध्ये माहिती करतं आपल्याला सांगतो. राजकीय प्रश्न विधान परिषदेची निवडणूक सर एआयच घेऊया. या शेवटी इन्फॉर्मेशन कुठलं गोळा करते तर सोशल मीडियावर. पण अनेकदा सोशल मीडियावर जी इन्फो अपलोड होते ती खरी असेल ते ट्रू असेल माहित नाही. अनेकदा इकडून तिकडून नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं त्यात. मग ते कसं फिल्टर लावतं? आता आमच्याकडे बारामतीमध्ये हा जो मला फायदा मिळाला की 50 वर्षाचा डेटा आमच्याकडे होता जो ऑक्सफोर्ड किंवा मायक्रोसॉफ्टकडे सुद्धा नव्हता. आणि त्यामुळं तिघांनी एकत्र येऊन हे अल्गोरिदम्स आम्ही डेव्हलप केली. भारतामध्ये जेवढ्या चांगल्या संस्था आहेत की ज्यांनी काही काही चांगलं वेगळं केलं त्याच्यात सगळं आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर तुम्ही म्हणता ते डेटा पाहिजे हे बरोबर आहे, पण योग्य डेटा कसं आहे कॉम्प्युटरवर गार्बेज इन गार्बेज आउट तीच गोष्ट इथे पण आहे. तुम्ही म्हणती शंका किती बरोबर आहे. त्यामुळं जे कोणी अल्गोरिदम वापरतील त्याच्यामध्ये डेटा ऑथेंटिक असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि उद्या डेटा हाच सोनं आणि वेल्थ होणार आहे. तर दॅट इज स्किल ऑफ द ऑपरेटर हाऊ टू यूज इट. तर आता आपण म्हणतोय की विद्यार्थ्यांसाठी एआयचा वापर झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की त्या सगळ्या नीटच्या परीक्षेत झालेला जो गैरव्यवहार होता, सरकारने याच बाबत एआयचा वापर जर अशा मोठ्या परीक्षांमध्ये देखील केला तर हे कुठेतरी ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर या सुद्धा कमी होतील. मग या सगळ्या फायद्याचा तो जर नियोग केला असता तर गेलंच नसतं. पण मला आनंद आहे की आता या कामाच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्या नेहमी ते व्यस्त माझ्याकडे होते, माझ्या स्टाफमध्ये होते आणि अत्यंत प्रामाणिक आणि अभ्यासू व्यस्त आहेत. आज सगळं देशाचं काम त्यांच्याकडे आलंय आणि तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम हा काही महिन्यात दिसेल. चला थँक्यू.
प्रत्येक जण बोला मग कळेल. चेक चेक ये परफेक्ट दिया चेक 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 हे मधले काढा रे मधले आपले जे निकेतन वगैरे आहेत त्यांनी प्लीज सहकार्य करावं. हे घे रे हे साम टीव्ही घे ना साम टीव्ही मी येऊ का साहेब आले साम टीव्ही तिथेच घेऊ हा हे काढतो गाडीच मागे येते अख्खी. हे घे ना साम टीव्ही वायर काढणार नंतर हा थोडं तिकडे अरे गाडी मागे येणार या साईड जागा द्या थोडस मागे घ्या नंतर आपल्या आपल्या जागी लावा टेन्शन नका घेऊ संपलंय आता सुट्ट्या काही बोलते ना आणि बॉटल काढ. इकडे घेऊ नको राहू का? बॉटल आपल्या अंगात पडेल ते हॅलो